हे गाईज वेलकम बॅक टू माय जिओ ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर महाजेनको असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल या एक्झामसाठी जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाची कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही तुमचं प्रिपरेशन ऑलरेडी स्टार्ट केलेलंच असेल, पण तरीही एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टमधून कुठला स्पेसिफिक टॉपिक करायला पाहिजे आणि ज्याच्यावरनं एक्झाममध्ये प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत, तर असेच टॉपिक असेच कन्सेप्ट्स आपण या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही अजून टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक अवेलेबल आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि माय जिओ ट्रॅक ॲपवरती महाजेन्कोसाठी असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आपण रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या सब्जेक्टमधून घेणार आहोत. तुम्ही तुमचं प्रिपरेशन जर स्टार्ट केलं असेल तर नक्कीच हा टॉपिक केलेला असेल, पण तरी अजून डिटेलमध्ये तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हा टॉपिक परफेक्ट करू शकता. तर RSC मधून एक प्रश्न बऱ्याच एक्झाम्समध्ये विचारला गेलेला आहे आणि चान्सेस आहेत की तुमच्या महाजेनको AE किंवा JEEच्या एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंट. बऱ्याच एक्झाम्समध्ये SSC असो किंवा स्टेट किंवा सेंट्रल लेवलच्या एक्झाम्स ज्या असतात त्या एक्झाम्समध्ये या टॉपिकवरनं प्रश्न हमखास विचारला जातोय. तर प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंटमध्ये 3 टाईपच्या प्रॉपर्टीज असतात: थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज. या तिन्ही प्रॉपर्टीज आपण परत एकदा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत जे की महाजेनको असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियरची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासोबत शेअर करू शकता. तर वन बाय वन आपण पाहूया. सर्वात आधी थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीज. तर या थर्मोडायनामिक प्रॉपर्टीजमध्ये कुठकुठल्या प्रॉपर्टीज येतात आणि एक्झाममध्ये कशावरनं प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तुमच्या एक्झाममध्ये पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर हे सुद्धा पाहूया. सर्वात पहिली आहे क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचर कसं असायला पाहिजे? क्रिटिकल टेम्परेचर ऑफ द रेफ्रिजरंट शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. ठीक आहे. क्रिटिकल टेम्परेचर जे आहे ते जास्त असायला पाहिजे. इट मस्ट हॅव हाय क्रिटिकल प्रेशर अँड टेम्परेचर टू अवॉइड लार्ज पॉवर रिक्वायरमेंट्स. लक्षात ठेवा, क्रिटिकल प्रेशर सुद्धा हाय पाहिजे आणि क्रिटिकल टेम्परेचर सुद्धा हाय पाहिजे. तर ही पहिली प्रॉपर्टी झाली, जी की सर्वात महत्त्वाची आहे आणि या प्रॉपर्टीवरनं ऑलरेडी एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर क्रिटिकल टेम्परेचर आणि प्रेशर इट शुड बी हाय. ठीक आहे, टू अवॉइड लार्ज पॉवर रिक्वायरमेंट्स. सेकंड प्रॉपर्टी आहे ती म्हणजे स्पेसिफिक हीट. द स्पेसिफिक हीट ऑफ वेपर शुड बी हाय आणि स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड शुड बी लो. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. वेपरची स्पेसिफिक हीट हाय असली पाहिजे आणि इट शुड हॅव लो स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. तिसरी म्हणजे इट शुड हॅव हाय लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ही तिसरी प्रॉपर्टी झाली. ठीक आहे. इट शुड हॅव हाय लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लागलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला परत रिव्हिजन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर एन्थल्पी ऑफ वेपरायझेशन इट शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. ओके. थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असली पाहिजे? इट शुड बी हाय ॲज पॉसिबल बिकॉज इट डिक्रीजेस द साईज ऑफ इव्हॉपरेटर. थर्मल कंडक्टिव्हरनं एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे याच्या आधी, की थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असायला पाहिजे? तर इट शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल बिकॉज इट डिक्रीजेस द साईज ऑफ इव्हॉपरेटर. लो बॉइलिंग पॉईंट सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, बऱ्याच वेळा एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. इट शुड हॅव लो बॉइलिंग पॉईंट, लो स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ वेपर. नेक्स्ट आहे कंडेन्सिंग प्रेशर अँड हाय इव्हॉपरेटर प्रेशर. आता ह्या प्रॉपर्टीज कशा असल्या पाहिजेत? बोथ शुड बी पॉझिटिव्ह. म्हणजे कंडेन्सिंग प्रेशर सुद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि इव्हॉपरेटर प्रेशर सुद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजे. इफ द इव्हॉपरेटर प्रेशर इज लेस, हे जर इव्हॉपरेटर प्रेशर जर लेस असेल, लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, देन पॉसिबिलिटी ऑफ लिकेज ऑफ एअर. Therefore, evaporator pressure should be kept almost equal to atmospheric pressure. एक तर पॉझिटिव्ह पाहिजे, नसेल तर मग ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल असायला पाहिजे. जर नसेल, कमी असेल, तर मग तिथे लिकेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. वेर ॲज कंडेन्सर प्रेशर शुड हॅव सम मॉडरेट व्हॅल्यू. तर हे झालं कंडेन्सिंग प्रेशर आणि हाय इव्हॉपरेटर प्रेशर. ह्या दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल किंवा जास्त असायला पाहिजे. जर नसेल, कमी असेल, तर तुमचं लिकेजचा प्रॉब्लेम तिथे होऊ शकतो. एनिवे, या प्रॉपर्टीज आजपर्यंत विचारल्या गेलेल्या नाही आहेत, पण जर एखाद्या वेळेस असा मल्टिपल ऑप्शनचा क्वेश्चन असला, म्हणजे त्याच्यामध्ये ABCD दिलं आणि तुमच्या ऑप्शनमध्ये AB
ABC अशा प्रकारचा जर ऑप्शन्स असले तर हा प्रश्न तिथे विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. फ्रीजिंग पॉईंट बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. इट शुड हॅव लो फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे, लो फ्रीजिंग पॉईंट असायला पाहिजे आणि लो बॉइलिंग पॉईंट, दोन्ही लो आहेत. लो फ्रीजिंग पॉईंट, लो बॉइलिंग पॉईंट. लागलं तर तुम्ही ज्या लोच्या प्रॉपर्टीज आहेत त्या एकत्र काढू शकता आणि ज्या हाय असायला पाहिजे त्या प्रॉपर्टीज एकत्र काढू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही अशा प्रॉपर्टीज लक्षात ठेवू शकता. इट शुड गिव्ह अ हाय COP, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इन द वर्किंग टेम्परेचर रेंज. ठीक आहे, COP हाय असायला पाहिजे. दिस नेसेसरी टू रिड्यूस द रनिंग कॉस्ट ऑफ द सिस्टम. ऑब्वियसली COP तर जास्त असायलाच पाहिजे. तर ह्या झाल्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. आपण परत एकदा पाहूया. क्रिटिकल टेम्परेचर प्रेशर हाय असायला पाहिजे. स्पेसिफिक हीट ऑफ वेपर शुड बी हाय. स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड शुड बी लो. हाय लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन शुड बी हाय as हाय as पॉसिबल. थर्मल कंडक्टिव्हिटी हाय असायला पाहिजे टू डिक्रीज द साइज ऑफ इव्हॉपरेटर. लो बॉइलिंग पॉईंट, लो फ्रीजिंग पॉईंट, लो स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ वेपर. कंडेन्सिंग प्रेशर, हाय इव्हॉपरेटर प्रेशर पॉझिटिव्ह असायला पाहिजे किंवा ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या इक्वल किंवा जास्तच. कमी असेल तर लिकेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो. फ्रीजिंग पॉईंट लो, COP हाय असायला पाहिजे टू रिड्यूस द रनिंग कॉस्ट ऑफ द सिस्टम. त्याच्यानंतर आता केमिकल प्रॉपर्टीज पाहूया. टॉक्सिसिटी कशी असली पाहिजे? इट शुड बी नॉन पॉयझनस, नॉन टॉक्सिक असायला पाहिजे टू ह्युमन्स आणि जे काही आपण फूड स्टफ ठेवतो फ्रीजमध्ये त्याच्यासाठी. फ्लेमेबिलिटी, इट शुड बी नॉन फ्लेमेबल इन द नेचर. केमिकल प्रॉपर्टीज इझी आहेत जे आपण नॉर्मली आपल्याला माहितीच असतात. इट शुड बी नॉन फ्लेमेबल, नॉन एक्सप्लोजिव्ह, नॉन टॉक्सिक आणि नॉन करोजिव्ह. हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये नॉन फ्लेमेबल असायला पाहिजे, नॉन एक्सप्लोजिव्ह, नॉन टॉक्सिक आणि नॉन करोजिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट, ऍक्शन विथ ऑइल. कारण हे याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे केमिकल प्रॉपर्टीजवरती आणि हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. ऍक्शन विथ ऑइल, ऑइल सोबत कशी रिॲक्शन असते त्या रेफ्रिजरंटची. आता रेफ्रिजरंट असतात, काही ऑइलमध्ये फुल्ली मिसिबल असतात, काही फुल्ली इमिसिबल असतात, काही पार्शली मिसिबल असतात. ठीक आहे, तर ती तिन्ही बघूया आपण. रेफ्रिजरंट जे की फुल्ली मिसिबल विथ ऑइल ते कुठले? R11, R12. हे लक्षात ठेवा, एक्झाममध्ये याच्यावरनं प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. रेफ्रिजरंट जे की फुल्ली इमिसिबल विथ ऑइल कुठले? NH3CO2. रेफ्रिजरंट पार्शली मिसिबल जे आहेत ते कुठले आहेत? R22. हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, R22 जे की पार्शली मिसिबल आहेत. का? कारण काही रेफ्रिजरंट फुल्ली मिसिबल असतात, काही इमिसिबल असतात, जे प्रॉब्लेम क्रिएट करत नाहीत. देर आर सम रेफ्रिजरंट्स विच फुल्ली इमिसिबल विथ ऑइल अँड सम विच आर फुल्ली मिसिबल डज नॉट क्रिएट एनी प्रॉब्लेम. बट द रेफ्रिजरंट लाईक R22 कुठला आहे? जे की पार्शली मिसिबल आहे. विच आर पार्शली मिसिबल with the oil creates problem and most choking problems are occurs with R22. R22 सोबत कुठला प्रॉब्लेम होतो? चोकिंग प्रॉब्लेम होतो R22 सोबत. कारण हे पार्शली मिसिबल असतात, तर फुल्ली पण नसतात आणि इमिसिबल पण नसतात, तर पार्शली मिसिबल असतात. त्याच्यामुळं चोकिंग प्रॉब्लेम मोस्टली ऑकर्स विथ R22. यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे ऑलरेडी. सर्वात इम्पॉर्टंट आहे, आपल्या एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज पाहूया. त्याच्यामध्ये पहा, कॉस्ट कशी असायला पाहिजे? लो. ऑब्विसली कॉस्ट लो असायला पाहिजे. विस्कोसिटी, इट शुड बी लो फॉर इझी फ्लो ऑफ द रेफ्रिजरंट. ऑब्विसली विस्कोसिटी म्हणजे काय? रेजिस्टन्स टू द फ्लो. ठीक आहे, जर विस्कोसिटी जास्त असेल म्हणजे रेजिस्टन्स जास्त असेल तर ऑब्विसली तिथे इझी फ्लो नाही होणार. त्याच्यामुळे विस्कोसिटी शुड बी लो फॉर इझी फ्लो ऑफ द रेफ्रिजरंट. लीक डिटेक्शन, एकतर लीक व्हायलाच नाही पाहिजे, जरी झालं तरी ते लवकर डिटेक्ट व्हायला पाहिजे. First of all, there should not be any leakage of the refrigerant at any cost. But if leaks out, then its detection should be fast as possible by simple method. जे काही मेथड्स आहेत सिम्पल मेथड्स, त्याच्याने लीक डिटेक्शन आपल्याला लवकरात लवकर करता आलं पाहिजे. आता लीक डिटेक्शनच्या सुद्धा मेथड्स आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया. असेच इम्पॉर्टंट जे काही पॉइंट्स आहेत, कन्सेप्ट्स आहेत, एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टमधून कुठल्या स्पेसिफिक टॉपिकला तुम्हाला जास्त फोकस करायला पाहिजे, तर अशा प्रकारचे इम्पॉर्टंट टॉपिक आपण या व्हिडिओ लेक्चर्समध्ये घेणार आहोत. शॉर्ट व्हिडिओ असतील 5-5 मिनिटाचे, जेणेकरून तुमचे म्हणजे तुम्हाला एक रिव्हिजन, तुमचं प्रिपरेशन करत असताना तुम्ही हा टॉपिक सुद्धा कव्हर करावा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायच्या असतील तर MyGOV ट्रॅक या ॲप्लिकेशनवरती AEच्या टेस्ट सिरीज आणि JEEच्या टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहेत, त्या तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आणि
ITI इन्स्ट्रक्टरसाठी जरी प्रिपरेशन करत असाल तरी ITI इन्स्ट्रक्टरच्या बऱ्याच आपल्या मोस्ट ऑफ द ट्रेड्सची टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या MyGOV ट्रॅक या ॲपवरती अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि सध्या जर तुम्ही एनरोल कराल तर 25 to 30% पर्यंत डिस्काउंट तुम्हाला मिळेल जर तुम्ही इयर 2023 हा कुपन कोड यूज करत असाल तर. ठीक आहे. महाजनको AE साठी सुद्धा कुपन अवेलेबल आहे, ITI इन्स्ट्रक्टरच्या टेस्ट सिरीजसाठी सुद्धा आहे आणि PCMC JEE जे की इलेक्ट्रिकल त्यांच्यासाठी आहे ते त्यांच्यासाठी सुद्धा कुपन अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सर्वांनी करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक टॉपिकवरती कन्सेप्टवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यावरती आपण बनवूया. आणि दॅट्स इट. MyGOV ट्रॅक ॲप इन्स्टॉल करू शकता, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते इन्स्टॉल करून तुम्ही टेस्ट सिरीजसाठी एनरोल करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.